अयोध्येतील राम मंदिरातील देणगी प्रकरणी काँग्रेसचा रघुपती राघव राजाराम सत्याग्रह। मुरबाड बाळासाहेब भालेराव। रविवार 12 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या आदेशानुसार अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी प्रकरणी कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिराच्या पायऱ्यांवर रघुपती राघव राजाराम सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले। हा सत्याग्रह जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडला। या सत्याग्रहास ज्येष्ठ नेते केशव लाटे, महिला जिल्हाध्यक्ष जान्हवी देशमुख, किसान जिल्हाध्यक्ष कल्पेश जाधव, ओबीसी जिल्हाध्यक्ष तुषार देसले, शहापूर तालुका अध्यक्ष जितेश विशे, भिवंडी ब तालुका अध्यक्ष निलेश भोईर, मुरबाड तालुका अध्यक्ष अनिल चिराटे, संयोजक तथा भिवंडी अ तालुका अध्यक्ष नितीन चंदे, मुरबाड तालुका कार्याध्यक्ष धनाजी बांगर, पंकज गायकवाड, सुधाकर नाना इतडकर, भरत विशे, महादू घोडविंदे, यादव बोंबे, अनिल निचिते, संदेश वखारे, दुर्गेश नाईक, अमोल सुरुशे, बिपिन भावार्थे, जयवंत हार्ड, मोरेश्वर भोईर, नेताजी लाटे, सुमित पाटील, अविनाश सातपुते, नितीन पाटोळे, सुनील शिर्के, ज्योती परदेशी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी गणेशपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले।